नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे मकर संक्रांत. तर आजच्या दिवशी उपासना सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला दीपदानही करायचे आहे. तर दीपदान कसे करावे, कुठे करावे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण एक दिवा लावून करत असतो. तर मकर संक्रांतीला आपल्याला आज 15 दिवे लावायचे आहे. तर मकर संक्रांतीला दीपदानाचे खूप महत्त्व आहे. तर जितकं आपण दान करू त्याच्या 1000 पट पुण्य आपल्याला मिळतं. तर यासाठी मकर संक्रांतीला खूप महत्त्व असतं या दीपदानाचे. तर बघा, सूर्य जेव्हा धनुरास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत त्याला आपण म्हणतो. तर अशाच पद्धतीने सूर्य जेव्हा कोणतीही एक रास सोडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तर तो जो काही संक्रांतीचा कालावधी असतो तर तो अतिशय सूक्ष्म असतो. तर तो इतका सूक्ष्म असतो की आपल्या डोळ्याची पापणी अर्धीच रवेल इतक्या अवधीमध्ये सूर्य त्याची रास ही बदलत असतो. तर इतका सूक्ष्म कालावधी पाळू शकत नाही आपण. दानधर्मही इतक्या सूक्ष्म कालावधीमध्ये आपण करू शकत नाही आणि म्हणून त्यासाठीच संक्रांत सुरू होण्याआधी व झाल्यानंतर जो काही वेळ असतो तर तो आपल्याला दानधर्म व होम हवन संक्रांती काळासाठी आपल्याला जी कामे करायची असतात त्यासाठी दिलेला असतो. तर आज आपल्याला दीपदान करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला 15 दिवे लागतील. तर हे दिवे तुम्ही कणकेचेही बनवू शकता किंवा इतरही दिवे घेतले तुमच्या इच्छेनुसार दिवे कोणतेही तुम्ही घेऊ शकता. तर त्या 15 दिव्यांमध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा इतर कोणतंही तेल टाकून त्यामध्ये तीळ टाकायचे आहे. त्यामध्ये कापसाची वात लावायची आहे आणि जोडवातही तुम्ही कापसाची करू शकता. तर यातला एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्याआधी आपल्याला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर तुमच्या पाठीमागचे भोग संपावेत, ज्या काही समस्या आहे तर त्या दूर जाव्यात त्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर दुसरा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आणि तिथेही खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तिसरा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. तर हा यमदेवांसाठी व पितरांसाठी लावला जातो. त्यानंतर पितृदेवो भव असं म्हणायचं आहे. त्यानंतर हे दीपदान तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तर त्यानंतर चौथा दिवा मुख्य दरवाजाच्या जवळ आपल्याला लावायचा आहे. 5वा दिवा पूर्व दिशेला लावायचा आहे आणि 6वा उत्तर दिशेला लावायचा आहे. त्यानंतर 7वा दिवा आपल्याला पाण्याच्या ठिकाणी लावायचा आहे. तर नदी असेल तुमच्या जवळपास तर तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता किंवा एखाद्या तांब्याच्या किंवा पितळाच्या किंवा स्टीलच्या ताटामध्ये स्वस्तिक काढा, त्यावरती थोडेसे तांदूळ टाका आणि त्याच्यावरती ताटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर प्रत्येक ठिकाणी दिवा ठेवताना खाली थोडे तांदूळ ठेवूनच आपल्याला त्यावरच हे दिवे ठेवायचे आहे. त्यानंतर 8वा दिवा हा गाईच्या गोठ्यामध्ये ठेवायचा आहे. तर ज्यांच्या घरी गोठा नसेल तर त्यांनी जवळपास जर गोठा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा गाईची मूर्ती असेल देवघरामध्ये तर त्यासमोरही तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यानंतर 9वा दिवा त्रिगुणी म्हणजेच पिंपळ, कडुलिंब, उंबर हे 3 वृक्ष एकाच ठिकाणी असतात त्या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर 10वा दिवा हा शंकरांच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर 11वा दिवा हा आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि 12वा दिवा हा पश्चिम दिशेला आपल्याला ठेवायचा आहे. तर हा सूर्य मावळतो तेव्हा आपल्याला ठेवायचा आहे. तर वातीची दिशा ही पश्चिमेला जाईल अशी ठेवायची आहे. त्यानंतर 13वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली आणि 14वा दिवा हा वडाच्या झाडाखाली आपल्याला ठेवायचा आहे. तर आपल्या पतीची सर्व संकटापासून मुक्तता होण्यासाठी आपल्याला हा दिवा वडाच्या झाडाखाली लावायचा आहे. त्यानंतर 15वा दिवा हा उंबराच्या झाडाखाली ठेवायचा आहे किंवा कोणत्याही दत्ताच्या मंदिरामध्येही तुम्ही हा दिवा लावू शकता. तर अशा प्रकारे आज मकर संक्रांतीला तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हे दीपदान करू शकता. तर या प्रकारे तुम्ही ही 15 दिवांचे दीपदान करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.